नमस्कार मंडळी, मी अभिजित दराडे द राडे शो मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, राजकारणात एक अत्यंत निर्दयी आणि कटू सत्य आहे. इथं कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कायमचा मित्रही नसतो. इथे असते ती फक्त सत्तेची, निधीची आणि सोयीची गणित. आज आपण अशाच एका सोयीच्या राजकारणाचा आणि दिल्लीच्या तख्तावर पडद्यामागे शिजणाऱ्या एका राजकीय भूकंपाची इनसाइड स्टोरी पुराव्यांसह पाहणार आहोत. हा भूकंप काही साधा सुद्धा नाहीये. ज्या शरद पवारांनी देशातील भाजप विरुद्ध इंडिया आघाडीचं प्रमुख आधारस्तंभ आणि राजकीय चाणक्य मानलं जातं, त्याच शरद पवार गटाचे खासदार आता थेट सत्ताधारी भाजपला म्हणजे एनडीएला मदत करण्याच्या तयारीत आहेत. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. कालपर्यंत ज्यांच्या विरोधात गळा काढून मतं मागितली, आज त्याच भाजपच्या गळाला शरद पवारांचे शिलेदार लागलेत. संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनापूर्वी देशाच्या राजकीय पटलावर एक अत्यंत मोठी, अभूतपूर्व आणि धोरणात्मक खेळी खेळली जाते. काय आहे विरोधात राहून सहकार्य करण्याचं नवं आणि सोयीचं गणित? शरद पवारांचे खासदार अचानक भाजपच्या प्रस्तावाला अनुकूल का होत आहेत आणि यामागे कोणती राजकीय डील फायनल झाली आहे? आज आपण या सर्व प्रश्नांची सविस्तर आणि फॅक्ट बेस्ड उत्तर पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कोणत्याही राजकीय खेळीमागं आकड्यांची गणितं सर्वात महत्त्वाची असतात, हे मी तुम्हाला नेहमीच सांगतो. सध्याच्या घडामोडी मुळापासून जर समजून घ्यायच्या असतील तर आपल्याला संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनाकडे आणि भाजपच्या लॉंग टर्म प्लॅनिंगकडे आधी पाहावं लागणार आहे. या अधिवेशनात बहुमताअभावी यापूर्वी प्रलंबित राहिलेल्या किंवा नव्याने मांडले जाणारे दोन अत्यंत कळीचे विषय पटलावर येणार आहेत. त्यातील पहिला आणि सर्वात मोठा जो विषय तो आहे मतदारसंघ फेररचना आणि दुसरा विषय म्हणजे महिला आरक्षण विधेयक. आगामी 20 वर्षाच्या राजकारणाचा पट लक्षात घ्या. भाजपला कोणत्याही परिस्थितीत मतदारसंघ फेररचना प्रत्यक्षात आणायची. हा भाजपचा कोर अजेंडा आहे. त्यांच्या अस्तित्वाचा हा एक भाग आहे. परंतु इथंच एक मोठा तांत्रिक अडथळा सुद्धा आहे. हे विधेयक मंजूर करण्यासाठी संसदेत साधे बहुमत चालत नाही, तर इथं 2/3 बहुमताची आवश्यकता असते. आता वस्तुस्थिती काय आहे? तृणमूल काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात झालेल्या फुटीमुळे सत्ताधारी एनडीएचे मतं नक्कीच वाढलीत, पण तरीही 2/3 जो जादुई आकडा आहे तो गाठण्यासाठी भाजपला विरोधकांमधून छुप्या पाठिंब्याची नितांत गरज आहे. आणि नेमकी इथेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचं पक्क आणि खात्रीलायक संकेत मिळत आहेत. थोडक्यात सांगायचं तर भाजपचा मार्ग सुकर करण्यासाठी आता स्वतः पवारांचे शिलेदारच कामाला लागलेत. आता साहजिक तुमच्या मनात सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला असेल की जे खासदार नुकत्याच झालेल्या अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीत शरद पवारांसोबत निष्ठेने उभे राहिले, ज्यांनी तुतारी वाजवून भाजपला घाम फोडला, ते अचानक सत्ताधाऱ्यांना अनुकूल कसे काय झालेत? मित्रांनो, यामागं पक्षातील कोणती फूट नाहीये, तर यामागं दडलंय अत्यंत थंड डोक्याने केलेलं शरद पवारांचं व्यावहारिक राजकारण. खात्रीलायक आणि दिल्लीतील वरिष्ठ सूत्रांच्या माहितीनुसार शरद पवार गटातील किमान 4 ते 5 खासदारांनी अशी स्पष्ट धारणा बनवली आहे की जर मतदारसंघात विकास कामांना निधी आणि गती मिळवायची असेल तर केवळ वैचारिक विरोधाच्या नावाखाली सत्ताधाऱ्यांच्या प्रत्येक धोरणाला आणि विधेयकाला आंधळेपणाने विरोध करून चालणार नाही. यामध्ये कुठलाही अर्थ उरत नाहीये. या खासदारांनी पक्ष नेतृत्वाला म्हणजेच थेट शरद पवारांना आपला अतिशय स्पष्ट निरोप पाठवलाय. या दोन्ही विधेयकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करण्याचा शब्द या खासदारांनी दिला असल्याचं समजतंय. विशेष म्हणजे या विधेयकाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने थेट विरोधी मतदान न करण्याचा म्हणजे ॲब्सेंट राहण्याचा शब्द दिला असल्याची माहिती दिल्लीच्या राजकीय वर्तुळातून समोर येते. महिला आरक्षण विधेयकाला शरद पवार गट आधीपासूनच तत्वतः अनुकूल आहे. त्यामुळे या विधेयकाला पाठिंबा दिल्यास पक्षात किंवा जनतेमध्ये कोणती अस्वस्थता निर्माण होणार नाही. ही अत्यंत सेफ आणि दुटप्पी खेळी शरद पवारांच्या या खासदारांनी निवडली आहे. या संपूर्ण राजकीय नाट्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नुकतंच एक अत्यंत आत्मविश्वासाने केलेलं विधान तुम्ही आठवा. ते काय म्हणाले होते? आमचा एकही खासदार फुटणार नाही.
मित्रांनो, एका अर्थाने पवारांचा हा आत्मविश्वास अगदी रास्त आणि 100% खरा आहे. कारण हे खासदार अधिकृतरित्या पक्ष सोडून जाणार नाहीत. ते पक्षातच राहतील. स्वतःच्या कॅबिनमध्ये शरद पवारांचा फोटोही लावतील. पण विरोधात राहूनही सहकार्य या नव्या तत्वावर ते संसदेत मात्र भाजपला मदत करतील. प्रत्यक्ष मतदान न करणे किंवा विरोधकाच्या बाजूने मतदान न करणे याद्वारे ते सत्ताधाऱ्यांचा मार्ग अगदी गुपचूपपणे मोकळा करून देतील. यात भाजपचाही प्रचंड मोठा फायदा आहे. जर अधिकृत पक्षांतर न करताही भाजपला अपेक्षित असलेली 2/3 मते विनासायास मिळत असतील तर फोडाफोडीचं राजकारण करून पुन्हा एकदा पक्ष फोडणारा पक्ष अशी अकारण बदनामी ओढून घेण्याचं भाजपही टाळत आहे. अतिवरिष्ठ स्तरावर यासंबंधी डील आणि चर्चा अत्यंत सकारात्मक झाल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळते. लक्षात घ्या, हा राजकीय भूकंप केवळ राष्ट्रवादीपुरता मर्यादित राहिलेला नाहीये. या एका बातमीमुळे इंडिया आघाडीतील अनेक घटक पक्षांच्या पायाखालची वाळू सरकलीये. तिथे सध्या प्रचंड मोठी अस्वस्थता पाहायला मिळते. संसदेत विरोधी बाकांवर बसलेले डीएमकेचे काही खासदार तसेच उत्तर प्रदेशमधील अखिलेश यादवांच्या समाजवादी पक्षातील काही खासदारही या महत्त्वाच्या विधेयकांवर सत्ताधारी भाजपला अनुकूल भूमिका घेणार असल्याची कुजबूज सुरू झाली आहे. थोडक्यात सांगायचं तर इंडिया आघाडीचे खासदार आता आपल्या मतदारसंघात विकासासाठी अधिकृत पक्ष न सोडता संसदेत भाजपची बी टीम म्हणून काम करणार का, हा या देशाच्या राजकारणातील सर्वात मोठा आणि ज्वलंत प्रश्न उभा राहिलाय. तर मित्रांनो, आगामी पावसाळी अधिवेशनात संसदेच्या पटलावर दिसणारं हे चित्र देशाच्या आणि विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणाची संपूर्ण दिशा आणि दशा बदलून टाकणार आहे. राजकारणात तात्विक विरोधापेक्षा मतदारसंघाचा विकास आणि पडद्यामागच्या व्यावहारिक तडजोडी कशावरचं ठरतात याचं हे एक उत्तम आणि तितकंच जनतेच्या डोळ्यात अंजन घालणारं उदाहरण आहे. शरद पवार गटाचे खासदार जर खरोखरच या विधेयकांना अशा प्रकारे पाठिंबा देत असतील तर भाजपचा बहुमताचा मार्ग पूर्णपणे सुकर होईल हे निश्चित आहे. आता मला तुम्हाला थेट विचारायचंय, विरोधी पक्षात निवडून यायचं आणि नंतर सत्ताधाऱ्यांच्या विधेयकांना मदत करायची, हा या खासदारांनी मतदारसंघाच्या सो कॉल्ड विकासासाठी घेतलेला योग्य निर्णय आहे का, की केवळ सत्तेसाठी आणि निधीसाठी केलेली ही एक वैचारिक तडजोड आहे? तुमचं मत मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. या व्हिडिओत इथंच थांबूयात. धन्यवाद.